मित्रांनो, सर्वप्रथम आपले जे मान्यवर आहेत आजचे कवी गणेश आगाव सर यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात तुम्ही स्वागत करायचं आहे. आता सर तुम्हाला मुलं दिसत आहेत का आमची? थोडीफार का होईना. दिसतायत. वर्ग वर्ग तुमच्या प्रतीक्षेत अगदी गच्च भरलेला आहे. वा वा. त्यांना एका कवीशी साहित्यिकाशी भेटायची खूप ओढ लागलेली आहे, त्यामुळे मुलं आतुरतेने वाट बघत होते, परंतु जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम आमचा असल्यामुळं थोडा उशीर झाला. 10:15चा कार्यक्रम आपण 10:30ला सुरुवात केली, परंतु हरकत नाही, चांगली सुरुवात झालेली आहे. मी सर्वप्रथम बाळांनो तुम्हाला आजचे जे मान्यवर आहेत, आपला हा ऑनलाईन ग्रेड बेट उपक्रम गेली मागच्या वर्षापासून चालू आहे आणि या उपक्रमामध्ये अनेक मान्यवर तुमच्या भेटीला आलेले आहेत, तुमच्या क्लासरूम मध्ये आलेले आहेत आणि तुम्ही चार भिंतीच्या आतमध्ये जरी बसलात तरी या ठिकाणी तुम्हाला चार भिंतीच्या आतमध्ये बसून देखील तुम्हाला वेगवेगळ्या मान्यवरांशी भेटायची संधी मिळालेली आहे, त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळालेली आहे. तर असंच आज आणखी एक अनोखं व्यक्तिमत्व, साहित्यिक व्यक्तिमत्व, आज काय आहे माहिती आहे ना तुम्हाला? तर आज अण्णाभाऊ साठे यांची काय आहे? जयंती आहे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तर अण्णाभाऊ साठे आहेत, यांनी खूप मोठं साहित्य रचलेलं आहे. फकीरा ही कादंबरी त्यांची खूप प्रसिद्ध झालेली आहे, अनेक काव्य त्यांनी रचलेली आहेत. म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये आज एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची जयंती आहे आणि या जयंती दिनीच आज असंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेलं एक व्यक्तिमत्व आहे कवी गणेश आगाव सर. हे आपल्या आज ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं परत एकदा स्वागत करूया. सरांची ओळख जर सांगायची झाली तर त्यांचं नाव आहे गणेश आगाव सर, मुक्काम सावळी, खुर्द, जिल्हा हिंगोली, म्हणजे जिल्हा त्यांचा हिंगोली आहे. प्राथमिक शिक्षण त्यांचं जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे. तसेच त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे, त्यामुळे त्यांचं शिक्षण हे ग्रामीण भागातच झालं आणि त्याच्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आता त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे कविता संग्रह जे आहेत ते कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी अनेक काव्य रचलेली आहेत, ते उत्तम लेखक आहेत. त्यामध्ये प्रमुख मातीच्या कविता, बारभाई, आघाववाडीची गाणी, मातीला फुटले हात, अशा प्रकारचे जे काही कविता संग्रह आहेत ते त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच बाळांनो, तुमचं बालभारतीचं पुस्तक आहे का नाही? आहे का नाही प्रत्येकाकडे? तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी किशोर मासिक आहे, त्या किशोर मासिकात सुद्धा त्यांचं लेखन काय झालेलं आहे? प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांची एक आवडतं एक आणि गाजलेला असं एक काव्य संग्रह आहे, पोरी शाळेला निघाल्या. पोरी शाळेत निघाल्या. तर जवळपास 32 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये, तर भारतातील जवळपास सर्व बोली भाषांमध्ये त्यांचे हे जे काव्य आहे, प्रसिद्ध गाजलेलं काव्य आहे पोरी शाळेत निघाल्या, हे काय झालेलं आहे? प्रसिद्ध झालेलं आहे, अनुवादित झालेलं आहे. त्यासोबतच अगदी महाराष्ट्रातल्याच पाठ्यपुस्तकात नाही तर जपान मधल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा या कवितेचा काय केलेला आहे? संदर्भ घेत त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना या लिहिलेल्या साहित्याबद्दल, रचलेल्या काव्याबद्दल, त्यांची इतर देशातील सरकारने घेतलेल्या दखलबद्दल त्यांना विविध पुरस्काराने काय केलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेलं आहे. असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आज तुमच्या भेटीला थेट हिंगोली मधून येत आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी. तर यानंतर मी पुढील सूत्रे माननीय गणेश आगाव सरांकडे देतो. त्यांनी मुलांशी थेट संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणि सर्वप्रथम तुमच्या सर्व मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या भावी आयुष्यासाठी, चांगल्या दिवसांसाठी आणि त्यांच्या रोजच्या प्रगतीसाठी, की त्यांनी नवीन यशाची शिखरे जी आहेत ती सर करत राहावीत आणि यश नेहमी संपादन करत राहावं. कारण माणूस आपण एक समाजाचं देणं लागतो. प्रत्येक मूल असो किंवा व्यक्ती असो किंवा मग ते स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो, या विश्वातला जेवढा कोणी घटक आहे, मनुष्याच्या जन्मात आलेला जो घटक आहे, तो एक आपण समाजाचं देणं लागतो आणि ते चुकतं करण्यासाठी
आपण रोज पुस्तकांमध्ये राबलं पाहिजे आणि पुस्तकांमध्ये राबत राबत या नवीन देशासाठी काय करता येईल, आपल्या शाळेसाठी काय करता येईल, आपल्या सानिध्यात येणाऱ्या लोकांसाठी काय करता येईल, यासाठी आपण रोज शाळेत येतो. असं रोज शाळेत येणाऱ्या सर्व मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा की तुम्ही खूप मोठे व्हा. आणि तुमच्या सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण इतक्या छोट्याशा गावातून आज त्यांनी लाईव्ह तुमच्यापर्यंत ही कविता जे काही आहेत त्या पोहोचवल्या, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खर तर शाळा खूप सुंदर आहे. प्रत्यक्षात बघता आली असती तर अजून सगळं काही बघता आलं असतं, पण हरकत नाही, कधीतरी तीही संधी येईल. त्यामुळे सुंदर शाळा आहे, सुंदर मुलं आहेत, त्यामुळे यात सुंदर कविता आपण सुरुवात करूया. कवितेचं पहिल्या शीर्षक आहे, चला चला रे शाळेत जाऊ. तुम्ही सर्वांना आवाज पोहोचतोय ना माझा? हा, तुम्ही व्यवस्थित गप्प गप्प आवाज म्हणले. येतोय, अगदी व्यवस्थित आवाज येतोय. अगदी तुम्ही समोर बोलत आहात असं मुलांना वाटतंय. तुमचा अगदी मोठ्या बोर्डवर ती स्क्रीनवर तुमचा फोटो दिसतोय आणि आवाज खूप सुंदर येतोय सर. ओके ओके ओके. कारण कसं सर्व मुलं, तुम्ही जेव्हा कंटाळला तेव्हा सांगा, आपण परत थांबू. ठीक आहे. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे, चला चला रे शाळेत जाऊ. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ, वर्गात आहे गंमत खाऊ. तुम्हाला सुद्धा म्हणायची का मागे कविता? वा वा वा, छान 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 छान. मागे म्हणा. ठीक आहे. हो सर. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ. आमच्याकडची मुलं जेव्हा कविता मागे म्हणतात तेव्हा त्यांचा आवाज कुठपर्यंत जातो माहितीये का? दिल्ली पर्यंत जातो. दिल्ली पर्यंत. कुठपर्यंत जातो? दिल्ली पर्यंत. दिल्ली पर्यंत. मग तुमचा कुठपर्यंत गेला पाहिजे? दिल्ली पर्यंत. वा वा, छान छान. या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ. वर्गात आहे वर्गात आहे गंमत खाऊ. गंमत खाऊ. वर्गात आहे वर्गात आहे गंमत खाऊ. गंमत खाऊ. डोंगरी वाट. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, मी म्हणतो तुम्ही ऐका. ठीक आहे. हा सर. हा सर बोला. हा, चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ, वर्गात आहे गंमत खाऊ. डोंगरी वाट. डोंगरी वाट रंगीत पक्षी, डोंगरी वाट रंगीत पक्षी, वाटेत लाल फुलांची नक्षी. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ, वर्गात आहे गंमत खाऊ. दर्यानी खोऱ्या करूया मस्ती, दर्यानी खोऱ्या करूया मस्ती, चला बघूया पक्ष्यांची वस्ती. दर्यानी खोऱ्या करूया मस्ती, दर्यानी खोऱ्या करूया मस्ती, चला बघूया पक्ष्यांची वस्ती. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ, वर्गात आहे गंमत खाऊ. नदीचे पहा वाहते पाणी, नदीचे पहा वाहते पाणी, झऱ्यांची ऐकू सुरेल गाणी. नदीचे पहा वाहते पाणी, झऱ्यांची ऐकू सुरेल गाणी. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ, वर्गात आहे गंमत खाऊ. शाळेच्या वाटे चाखूया फळे, शाळेच्या वाटे चाखूया फळे, हिंडून पाहू हिरवे मळे. शाळेच्या वाटे चाखूया फळे, शाळेच्या वाटे चाखूया फळे, हिंडून पाहू हिरवे मळे. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ, वर्गात आहे गंमत खाऊ. प्रार्थना गाऊ एक मंजुळी, प्रार्थना गाऊ एक मंजुळी, घराला येऊ कातर वेळी, घराला येऊ कातर वेळी, कातर वेळी.
खूपच छान कविता सर. अगदी आम्हाला शाळेचे दिवस आठवले आणि आम्ही त्या दिवसामध्ये अगदी हरवून गेलो सगळेजण. खरं तर मुलं ही कविता ऐकताना खूपच अशी स्तब्ध झालेली होती. त्यांना असे जे शब्द तुमच्या कानावर त्यांच्या पडत होते ते शब्द ती जणू काय हृदयात साठवून ठेवत होते. एवढ्या उत्कंठतेने ते ऐकत होते, एवढ्या उत्सुकतेने ते ऐकत होते काव्य. खूप छान सर, खूप मजा आली आम्हाला, खूप छान वाटलं आज. यानंतर तुम्ही मुलांशी बोलू शकता किंवा आणखी तुम्ही तुमचं सादरीकरण करू शकता. आवाज येतोय माझा? हो हो सर, आवाज येतोय. मध्ये इंटरप्शन झालं होतं, नेटवर्कमुळे बहुतेक इंटरप्शन झालं होतं. परंतु माझा हो आवाज हो हो. तुम्हाला आला का? की तुमचं काव्य ऐकून आम्हाला अगदी आमच्या बालवयामध्ये शाळेमध्ये आम्ही जात हा. होतो ते दिवस आम्हाला आठवले. आणि खरोखर वा. शाळेला जाऊ म्हणजे खूप एक छान असं काव्य आपण मुलांसमोर सादर केलंय. आमची मुलं सुद्धा खूप उत्सुकतेने ऐकत होती. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. असाच आम्हाला आज तुमचं जो काव्याची जी रचना आहे, हा ठेवा आहे, हा आम्हाला अगदी तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे, त्याबद्दल परत एकदा मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. पुन्हा आणि दुसरी तुम्ही कवितेकडे तुमचं, आपण बोलूया. हा हो चालेल चालेल चालेल. चला दोस्तानो भरवू सारे, चला दोस्तानो भरवू सारे, समानतेची शाळा. चला दोस्तानो भरवू सारे, समानतेची शाळा. आज उधळतो चंद्र सुखाला, आज उधळतो चंद्र सुखाला, वेचून घेऊ तारे. नवरंगी ह्या वाऱ्यावरती, नवरंगी ह्या वाऱ्यावरती, चला बसूया सारे. गाई गुरासही लावू लळा, गाई गुरासही लावू लळा. चला दोस्तानो भरवू सारे, समानतेची शाळा. इंद्रधनु हे इथे उतरले, इंद्रधनु हे इथे उतरले, कमान घालून खाली. नव दिवसाची पहाट झाली, नव दिवसाची पहाट झाली, पूर्व दिशेला लाली. भाळावरती गोंधून घेऊ, भाळावरती गोंधून घेऊ, मातीचा टिळा. चला दोस्तानो भरवू सारे, समानतेची शाळा, समानतेची शाळा, समानतेची शाळा. धन्यवाद. जोरदार टाळ्या. सर खूप छान कविता म्हणली तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. माझं नाव सिमरन सुनील गोंधळी. वा वा, छान छान. खूप कितव्या तुम्ही वर्गात आहे छान तुम्ही? कविता म्हणलाय, 5वी अ मध्ये. वा वा, छान छान छान. खूप छान कविता म्हणली. याने तू पण बोल. धन्यवाद धन्यवाद. ये तू बोल, ह्या कवितेविषयी तुझं मनोगत सांग. सर नमस्कार वगैरे अगोदर फोटो घे. सर नमस्कार, माझे नाव जान्हवी, मी आता 5वी मध्ये शिकते. मला ही तुमची कविता ऐकताच खूप खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की मला आता शाळेतच राहायचंय. अरे वा वा, छान छान छान. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व मिळून. थँक्यू सर, थँक्यू सर. माझ्या मित्रांना व मला तुमच्या कवितात रंगवण्यासाठी व प्रेरित करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा
सर आणखी काव्य सादर करणार आहात का? हो हो, आपल्याकडे किती वेळ आहे काय आपलं ते बघून आपल्याला करावं लागेल. हा, आणखी आपल्याकडे वेळ आहे. 10:30 ला आपण सुरुवात केली होती. साधारणतः अजून हा. एक 20 मिनिटं आपल्याकडे आहेत. 20 मिनिटं आपले झालेले आहेत जवळपास आपल्याकडे. हा, कीप सायलेन्स. हो, पक्ष्यांची शाळा नावाची कविता घेऊया. ठीक आहे. हो 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 सर. पक्ष्यांची हो, शाळा ही कविता घेऊ. फक्त मुलांची शाळा भरते का, तर असं नाही. निसर्गामध्ये पक्ष्यांची पण शाळा भरते. तारेवरती तुम्ही शाळा बघता की नाही पक्ष्यांची? एका रांगेत बसतात की नाही पक्षी? पक्ष्यांना कोणी शिक्षक असतात का सांगणारे एका रांगेत बसा म्हणून? पक्ष्यांची शाळेत असे शिक्षक असतात का सांगणारे एका रांगेत बसा म्हणून? नाही. तरी पण ते एका रांगेत बसतात की नाही? हो. मग आपण पण बसलं पाहिजे की नाही? हो. हा, छान. एकदम फ्रेश मध्ये बसा, टाईट मध्ये बसा, टाईट मध्ये बसा. माना वगैरे इकडे करा. सर्वजण दिसतोय, मी दिसतोय ना तुम्हाला? हा, तुम्ही पण दिसले पाहिजे. मला सर्वांचे चेहरे दिसले पाहिजे की नाही? हो. हा, आपण दुसरी कविता घेऊया, पक्ष्यांची शाळा. ठीक आहे. हा. भल्या पहाटे मोर उठला, भल्या पहाटे मोर उठला, शाळेला चला, शाळेला चला, शाळेला चला, सांगत सुटला. भल्या पहाटे मोर उठला, शाळेला चला, शाळेला चला, सांगत सुटला. शाळेच्या वाटे सारे जमले, शाळेच्या वाटे सारे जमले, कविता गाणी गात सुटले. शाळेच्या वाटे सारे जमले, कविता गाणी गात सुटले. चिमणी लागे प्रार्थना गाऊ, चिमणी लागे प्रार्थना गाऊ, कावळा लागे ढोल वाजवू. चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ. केंघ्या म्हणती सुरेल गळे, केंघ्या म्हणती सुरेल गळे, पोपट राजा मध्येच खेळे. भल्या पहाटे मोर उठला, भल्या पहाटे मोर उठला, शाळेला चला, शाळेला चला, सांगत सुटला. कोकिळ गाते पाढा गळ्यात, कोकिळ गाते पाढा गळ्यात, पक्षी रमले मस्त मेळ्यात. कोकिळ गाते पाढा गळ्यात, पक्षी रमले मस्त मेळ्यात. भल्या पहाटे मोर उठला, शाळेला चला, शाळेला चला, शाळेला चला, सांगत सुटला. सकाळ होता पूर्व दिशेला, सकाळ होता पूर्व दिशेला, सारे जातात रोज शाळेला. सकाळ होता पूर्व दिशेला, सारे जातात रोज शाळेला. भल्या पहाटे मोर उठला, भल्या पहाटे मोर उठला, शाळेला चला, शाळेला चला, शाळेला चला, सांगत सुटला, सांगत सुटला, सांगत सुटला. हा, ज्ञानदा कविता कशी वाटते? भल्या पहाटे. नमस्कार सर. नमस्कार सर, मी ज्ञानदा. मला तुमची कविता खूप आवडली. धन्यवाद. काय नाव तुझं? ज्ञानदा. हा, छान. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व मिळून. मला तुमची कविता सतत ऐकू वाटत होती. वा वा, छान छान छान. तर सर, खूप छान अशी कविता खरंच आपण या बालदोस्तांसाठी सादर केली. आणि भल्या पहाटे मोर निघाला म्हणजे खरंच एक कल्पना काय असते, कल्पना शक्ती काय असते, आणि अशाही कविता आपल्याला तयार करता येतात. हे मला असं वाटतं पहिल्यांदाच बालदोस्तांना माहीत झालेलं आहे. आणि बालदोस्त सुद्धा यापुढे अशा कविता नक्की तयार करतील असा मला विश्वास वाटतो. काही कविता वर्गातल्या मुलांनी पण केलेल्या आहेत. तर माझी अशी विनंती आहे की त्या मुलांना सुद्धा तुम्ही थोडी संधी द्यावी. त्यांचं 1-2-3 मुलं आहेत, त्यांची बिलकुल सादरीकरण बिलकुल आपण घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. बिलकुल बिलकुल बिलकुल, चालेल चालेल. हा हा हा, साक्षी.
इकडून घे, वेगवेगळ्या अँगल घे ना फक्त. तुझी ओळख करून दे. नमस्कार सर, माझे नाव साक्षी रणजित शरण. मी आता 5वी अ मध्ये शिकते. नमस्कार. मी एक आज आपणा पुढे कविता सादर करणार आहे. हा, करा करा. देवतांची देवी गाय, पण लेकरांची देवी माय. आई तू खूप छान, पण सर्वात शोभतो तो तिचा मान. आई तुझी शक्ती, सर्वांना ठरेल तीच युक्ती. आई तू माऊली, सर्वांना देतेस तूच सावली. छान छान छान. कविता स्वतः तू रचलेली आहे सर. आणि ही कविता मी स्वतः रचलेली आहे. वा वा, छान 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 छान, खूप छान. सर साक्षीनं खरंच बाळानं खूप छान अशी कविता या ठिकाणी सादर केलेली आहे. आणखी कोण आहे? हा, जानवी ही विद्यार्थिनी आहे. ही सुद्धा. हा बाळा, तुझा परिचय सरांना करून दे आणि तू काय सादर करणार आहे ते सांग. माझे नाव जानवी. मी आज तुम्हाला एक कविता म्हणून दाखवणार आहे. तिचे नाव आहे दारापुढे थांबला टांगा. टांगा थांबला की काय, पाहुणे आले की काय. दारापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. आत्या काका मामा नि मामी, एवढे पाहुणे कशासाठी. आहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी, अहो बाळाच्या बारशासाठी. दारापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. म्हातारा म्हातारी हलविती मान, सुटबुट वाल्याची वेगळीच शान. म्हातारा म्हातारी हलविती मान, सुटबुट वाल्याची वेगळीच शान. एवढे पाहुणे कशासाठी, अहो ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी, अहो ताईला बघण्यासाठी. दारापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. दारापुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. एक विदूषक एक ससा, एक विदूषक एक ससा. दोन पर्या खऱ्या खुऱ्या, दोन पर्या खऱ्या खुऱ्या. एवढे पाहुणे कशासाठी, अहो राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी, अहो राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी, अहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी, अहो ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी, अहो राजूशी स्वप्नात खेळण्यासाठी. खूप छान, खूप छान, सुंदर कविता. थँक्यू सर. तर जान्हवीनं खरंच खूप चांगलं सादरीकरण केलं आहे बालमित्रांनो. खरंच तुम्ही सुद्धा अगदी खूप चांगले कवी होऊ शकता. आज आपल्या समोर आगाव सर आहेत. खरं तुम्ही त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगलं काव्य रचू शकता, असा आत्मविश्वास आता तुमच्यात आला असेल असं मला वाटतंय. आणि अशाच बालदोस्तासाठी खास सर आपली भेट मी घडून आणली होती की खरंच आपल्या माध्यमातून एक त्यांना प्रेरणा मिळेल, एक ऊर्जा मिळेल की आम्ही सुद्धा एक कवी होऊ शकतोय, आम्ही एक साहित्यिक होऊ शकतोय आणि आमचं करिअर सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतं. हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करायचा होता. म्हणून आजची खरंच ही भेट मी ह्या खास मुलांसाठी अरेंज केलेली होती, आयोजित केलेली होती. आणि तुम्ही ह्या ऑनलाईन ग्रेट भेट मध्ये आलात आणि खूप छान असं या ठिकाणी सादरीकरण केलं आणि मुलांना सुद्धा सादर करण्याची संधी दिलेली आहे. यासोबत आणखी कोण? हा बाळांनो, हा समीक्षा. आणि पुढची एक विद्यार्थिनी आहे सर, समीक्षा. ती तिचं एक काव्य सादर करणार आहे. तुझी ओळख करून द्या. नमस्कार सर. नमस्कार सर, माझे नाव समृद्धी. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकते. हा, बोला बोला. मी आज आईबद्दल कविता म्हणणार आहे. नाही रे कळणार बाळा आईचं हृदय तुला. आनंदाने लहानाचा मोठा हो, हेच मागणं देवाला. आईचं मन कधीच कोणाला कळणार नाही, काळजातली ती हाक कधीच कोणाला ऐकणार नाही. जीव तुटतो रे बाळा आईचा तुझ्यासाठी, तू फक्त हसत राहा, हेच सर्वस्व माझ्यासाठी. कळू दे मला नेहमी तुझ्या मनातला गोंधळ, मैत्रीसारखं नातं टिकवू आणि करू मस्त चांगलं.
आईचं ते रागवणं मनाला नको लागून घेऊस. तिचं ते बोलणं कधी चुकीचं नको समजून. तिच्या मनातल्या भावना कधीतरी समजून घे. तिचं 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 ते हसण्यामागचं रडणं कधीतरी समजून घे. थँक्यू. छान प्रयत्न, खूप छान प्रयत्न केला समीक्षाने. सर आवाज येतोय माझा? हा सर आवाज येतोय व्यवस्थित? येतोय येतोय येतोय. हा बर ठीक आहे. जिया ये. जिया, आमची जिया ही विद्यार्थिनी सर आपल्या समोर एक छोटस काव्य सादर करणार आहे. हा मग आईचं पण पूर्ण नाही. बर ठीक आहे. हा तुझं नाव सांग. नमस्कार सर, माझे नाव जिया. पुसते पाणी डोळ्यांमधले, घास भरवते जी ती आई. बोल बोबडे शिकवित सारे, जग दाखवते ती आई. धन्यवाद. छान छान. ये ज्ञानदा. ज्ञानदा एक विद्यार्थिनी आहे जी कविता सादर करते. सर खूपच सर्व मुलं आज आमचे खरंच वर्गाचं वातावरण कविमय होऊन गेलेलं आहे आपल्यामुळे. खरं तर हे आपल्यामुळे शक्य झालंय सर. हा सर आवाज येतोय सर? हा येतोय, आता येतोय. हा सर, ज्ञानदा नावाची मुलगी आहे, आपल्या पुढे एक छोटस काव्य सादर करेल. हा. मैत्रीण नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी, मला दुःखात सावरणारी, मला समजणारी, माझ्या सोबत भटकणारी, माया देणारी, मला एक मैत्रीण हवी आहे. छान. हा तर सर, सर काही मुलांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सादरीकरण केलेले आहे. आणखी भरपूर मुलांनी कविता खरं तर रचलेल्या आहेत, काही इतर ठिकाणून संग्रहित केलेल्या आहेत. पण खरंच चांगल्या अशा कविता या ठिकाणी मुलांनी आज सादर केल्यात. तुम्ही यापुढे सर तुम्हाला काही मुलं प्रश्न विचारतील, त्याची उत्तरं जर आम्हाला दिली तर मला असं वाटतं बरंच यामध्ये आम्हाला जे काही मुलं आहेत त्यांच्या शंकाचं निरसन होईल असं वाटतंय. तर आपण प्रश्न उत्तराच्या तासाला सुरुवात करूयात का? हो करूया बिलकुल. नमस्कार सर, माझे नाव सोम रवींद्र केदार. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? हो विचारा. तुम्हाला कवी होण्यासाठी कोणकोणत्या अडीअडचणी आल्या? कवी होण्यासाठी तशा भरपूर अडचणी असतात. म्हणजे आपण कवी होणं म्हणजे नुसत्या कविता लिहून आपल्या वहीमध्ये ठेवणं इतकंच नाही, तर त्या कविता कुठेतरी प्रकाशित झाल्या पाहिजे, त्या कुठल्या तरी वृत्तमानपत्रांमधून आल्या पाहिजे, त्या कुठल्या तरी मासिकांमधून आल्या पाहिजे, त्याची पुस्तकं निघली पाहिजे, त्या भारतातच नाही तर इतर देशापर्यंत गेल्या पाहिजे. यासाठी एक संघर्ष करावा लागतो. मग तो संघर्ष म्हणजे काय असेल किंवा तो कसा करायचा, तर आपण अहोरात्र म्हणजे रोज शाळेत आल्यानंतर आपल्याला सर्व पुस्तकं पाठ होतात की नाही, आपल्याला सर्व प्रश्न उत्तर कळतात की नाही. हो. मग तसं कलेचं असतं, तसं कवितांचं असतं, तसं कुठल्याही कलेचं असतं. ती कविता आपण रोज सांभाळली, रोज तिचं पालन पोषण केलं. आपल्या स्वतःच्या मुलांना आपले आई वडील कसं आपलं पालन पोषण करतात, तसं आपण आपल्या कलेचं पालन पोषण करायचं, तिला वाढवायचं, मोठं करायचं आणि वेगवेगळ्या वर्गांमध्ये टाकत राहायचं. आपण एकाच वर्गामध्ये राहतो का आयुष्यभर? नाही. आपण दरवर्षी पुढच्या वर्गात जातो की नाही पास होऊन? हो. तसं कवितांचं असतं. त्यामुळे त्या ज्या अडचणी आल्यात, आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना अडचणी येतात की नाही? हो. मग आपण उत्तर शोधतो की नाही त्याच्यावर? हो. मग ते कसं उत्तर शोधतो? अभ्यास करून शोधतो की नाही? हो. मग तसं कवितांचा पण अभ्यास करायचा, म्हणजे आपल्याला अडचणी ज्या आहेत त्या येत नाहीत. धन्यवाद सर.
तुम्हाला साहित्यिक होण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले? साहित्यिक होण्यासाठी खूप लोक आहेत. त्यामध्ये आता एवढी नावं सांगणं म्हणजे खूप अवघड आहे. एवढी भरपूर लोक आहेत, सगळी महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत आणि फक्त मराठी साहित्यातलीच नाही तर इंग्रजी साहित्यातली आहेत, हिंदी साहित्यातली आहेत आणि आता जवळपास 32 देशातल्या साहित्यामधली लोक आहेत ज्यांनी प्रोत्साहन दिलं, ज्यांनी प्रेरणा दिली. म्हणजे मग ती कन्नड भाषा असेल, तेलुगू भाषा असेल, त्यानंतर जपानी भाषा असेल, थायलंडची, म्हणजे वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत त्या भाषेतल्या लोकांनी प्रोत्साहन दिलं. आपल्या मराठी साहित्यामध्ये जर कोणी प्रोत्साहन दिलं असलं तर ते बाबाराव मुसळे आहेत, ज्यांचा आता 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये पाठ आहे की उरलेल्या 5 रुपयाचं काय म्हणून, ते आहेत. त्याच्यानंतर असे असंख्य लोक आहेत. महाराष्ट्रातले आहेत आपले बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे जे पूर्वीचे सदस्य समन्वयक होते माधव राजगुरू सर, त्यांनी चांगली प्रेरणा दिली. माझ्या असंख्य कवितांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे एक साहित्य क्षेत्रामध्ये येता आलं. अलीकडल्या काळामध्ये किरण माने सर असतील, त्यानंतर अक्षय शिंपी असतील, असे असंख्य लेखक आहेत ज्यांच्यामुळे नेहमीच मला मदत होते आणि प्रोत्साहन मिळतं. मला कवी होण्यासाठी तुम्ही काय काय मार्गदर्शन कराल? कवी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे, जो पॉइंट आहे, तो सर्व मुलांनी नोट करून ठेवा की कवी होणं खूप सोपं आहे. तरी सोपंही तितकंच आहे आणि अवघडही तितकंच आहे, कारण ती एक आतून येणारी गोष्ट असते, ती एक निसर्गाच्या माध्यमातून येणारी गोष्ट असते. काही झाडं आपण लावल्यानंतर पण टिकत नाहीत किंवा ते रुजत नाहीत, पण काही झाडं अशी असतात की ती आपोआप जमिनीतून निघतात आणि खूप मोठी पण होतात. मग त्यांचा प्रेरणा कोण असते, त्यांना कोण मदत करतो, तर त्यांना निसर्ग मदत करतो. मग काही गोष्टी ज्या असतात कवी होण्यासाठी, त्याचा पिंड असतो, त्याचा एक जन्मजात त्याच्या वंशिक एक गट निर्माण झालेले असतात त्याच्या आतमध्ये, म्हणून त्याच्या बुद्धीत काहीतरी नवीन येतं. पण नवीन ह्या सगळ्या गोष्टी शिकल्याने शिकता येत नाहीत, तर त्या आपोआप याव्या लागतात. कवी हा आपोआप होत असतो, कलाकार हा आपोआप होत असतो. कोणीतरी समोरचा कवी झाला म्हणून मी कवीच झालं पाहिजे असं अजिबात नाही. मग तो कवी झाला तर आपल्यामधले काय गट्स आहेत, आपल्यामध्ये काय गुण आहेत, मग आपल्यामध्ये चित्र काढण्याचा गुण असेल तर आपण ते चित्र काढत राहिलं पाहिजे, कवितेच्या मागे नाही लागलं पाहिजे. कारण तो जर आपल्यात गट नसेल तर तो गट न शिकण्यापेक्षा आपल्यामध्ये जो गट आहे, आपल्यामध्ये जी कला आहे, त्या कलेला घेऊन आपण पुढे उतरलं पाहिजे आणि यशस्वी झालं पाहिजे. कारण स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की ते म्हणतात की कला असे मानवाशी भूषण, ज्याच्या अंगी नाही कला त्याचा जन्म वाया गेला. म्हणजे एकदाच आपल्याला मिळालेला जन्म असतो आणि प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी कला दडलेली असते. मग ती चित्र काढण्याची असो, गाणं म्हणण्याची असो, गोष्टी सांगण्याची असो, नक्कल करण्याची असो, किंवा अभ्यास खूप करणे आणि तो एक व्यक्त होणे, ही सुद्धा एक वेगळी कला आहे. म्हणजे असंख्य अशा ज्या कला आहेत, ज्या आपल्यामध्ये आहेत, ज्या आपण करू शकतो, त्याच कलांना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि कविता लिहिण्यासाठी म्हणजे कविताच फक्त आपल्याला आली पाहिजे असं अजिबात नाही. जर कविता लिहायची असेल, मराठी साहित्य जर आपल्याला पुन्हा नवीन वाढवायचं असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल, तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, आजपासून प्रत्येक मुलाने रोजनिशी लिहायला सुरुवात करायची. रोजनिशी म्हणजे काय, तर आपल्या दिवसभरामध्ये ज्या काही शाळेत गोष्टी घडल्या, आपल्या मित्रांसोबत घडल्या, सरांसोबत घडल्या, त्या फक्त 10 ओळीमध्ये रोज एका पानावरती संध्याकाळी लिहून ठेवायच्या. म्हणजे हळूहळू काय होईल, तर तुम्हाला लिहायचं कसं, शब्दांची फेक कशी करायची, शब्द कसे लिहिले जातात, आपल्या मनात कशा भावना येतात, आणि मग ह्याच भावना उतरवत उतरवत आपोआप आपल्याला कविता पण सुचत जाते. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव महादेव. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? हो, विचारा विचारा. सर, तुमचे बालपणीचे जमती गमती सांगा. बालपणीच्या गमती जमती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. ज्या खंडामध्ये एक आपल्याकडे जागतिकीकरण आलं. जागतिकीकरण काय आहे किंवा जागतिकीकरण कसं आलं किंवा ते कोणी आणलं गेलं, मग ते कसं लादल्या गेलं, ह्या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. कारण तुम्ही सध्या सर्वजण छोटी आहात, त्यामुळे बालपण जर सांगायचं जर झालं तर खूप एक अतिशय खोडकर असं मी नव्हतो अजिबात. कारण शांत वृत्तीचा मी होतो आणि नेहमी शांत राहायचो. माझं कधी कोणासोबत भांडण झालेलं अजून तरी आठवत नाही. पुढची विद्यार्थिनी विचारणार आहे. सर, तुमची आदर्श व्यक्ती कोण? माझी आदर्श व्यक्ती
ज्यांनी आपल्याला जन्म दिला, हे सुंदर जग दाखवलं आणि ज्यांनी जग दाखवलं, सुंदर संस्कार केले, म्हणून मला तुमच्यापर्यंत येता आलं, तुमच्याशी गप्पा मारता आल्या, तुमच्याकडे काहीतरी ज्ञान देता आलं, तुमचं काहीतरी घेता आलं, असा आदर्श देणारे माझे आई वडील आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझे आजपर्यंत शिकवणारे शाळेतले सर्व शिक्षक. धन्यवाद सर. धन्यवाद. हा विचार. नाव सांग. माझे नाव ज्ञानदा. नमस्कार, माझे नाव ज्ञानदा. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. हा तर मी आपल्याला प्रश्न विचारू शकते का? हो, विचारा विचारा. कोणत्या कवीचा आदर्श घेऊन तुम्ही लेखन करता? आदर्श कवीचा किंवा एखाद्या कलाकाराचा तोच आदर्श घेऊन आपण तसंच काहीतरी निर्मिती करू शकत नसतो. कारण कला ह्या अंगभूत आलेल्या असतात आणि अंगभूत आपल्याला त्याचा एक प्रसार किंवा तो होत असतो आपल्याकडून आणि त्या उतरवायच्या असतात कला. म्हणजे एखादा चित्रकार जर असेल, त्याचं चित्र जर असेल तर त्याच्यासारखंच चित्र आपल्याला काढता येतं का? नाही. कारण आपण वेगळं चित्र येतं आपल्या हातून. कारण प्रत्येक आता एवढं मोठं जग आहे. तुमच्या शाळेत सर्व तुम्ही मुलं आहात की नाही? हो. प्रत्येकाचा चेहरा सारखा आहे का? नाही ना. मग तसं आदर्श जे असतात आपले, तर ते एक प्रेरणा असते. तर आपला कोणी आदर्श जर असं आपण म्हणायचं झालं तर तो फक्त आदर्श का असतो आपला? कारण आपल्याला त्याच्याकडल्या गोष्टी आवडत असतात, आपण त्या फॉलो करत असतो, पण त्याच्यासारख्या उतरवता येत नसतात. त्यामुळे आदर. पण इतकंही जरी झालं तरी ज्या बालपणातल्या कविता होत्या, मग करंदीकरांच्या कविता असतील, त्यानंतर विठ्ठल वाघांच्या कविता असतील, नादो महानोर सरांच्या कविता असतील, ह्या सगळ्यांच्या कविता प्रचंड आवडायच्या आणि नेहमी आम्ही त्या गुणगुणायचो. त्यामुळे एक चांगले आदर्श म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी बघतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. आणखी कोण विचारणार आहे प्रश्न? हा, साक्षी विचारणार आहे सर. ते समोर ये. हा, विचार. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव साक्षी रणजित शिवशरण. मी आपणास काही प्रश्न विचारू शकते का? हो, विचारा विचारा. तुम्ही कवी कसे झाला? कवी म्हणजे तो एक पिंड असतो. पिंड असतो माणसाचा, म्हणजे वंशिक त्या गोष्टी सगळ्या आपल्याकडून येत असतात. म्हणजे आता आपण जर कविता म्हणत असू, गुणगुणत असू, तर प्रत्येक मुलाचा आवाज सारखा येऊ शकतो का? नाही येत. प्रत्येक गायक जो आहे त्या प्रत्येक गायकाचा आवाज सारखा येतो का? नाही येत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात त्या नैसर्गिक आपल्या हातून आलेल्या असतात आणि म्हणून आपण त्या उतरवत असतो. कुणीतरी एक आंतरिक शक्ती असते आपल्यामध्ये जी आपल्याला सुचवत असते. नेहमी तुम्हाला सुद्धा सुचवते की नाही, जेव्हा तुम्ही कन्फ्युजन मध्ये असता, एखाद्या प्रश्नाचे 2 उत्तर तुमच्या जवळ जर असतील तर तुमच्या मनात येतं की आता नक्की कुठला लिहू, बरोबर आहे की नाही? पण एक मन असतं की या प्रश्नाकडे घेऊन जातं, एक मन असतं की त्या उत्तराकडे घेऊन जातं. एकाच व्यक्तीमध्ये 2 मनं असतात, बरोबर आहे की नाही? पण आपल्या जे योग्य वाटतं त्याला आपण टिक मार करतो, बरोबर ना? मग तसं कवितांचं असतं की ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात त्या गोष्टी आपण पुढे करत राहतो. त्यामुळे त्या आंतरिक येतात आणि आपण फक्त एक निमित्त मात्र ठरतो. आतून कोणीतरी सुचवत असतं की नाही आता हे आपण लिहिलं पाहिजे, हे आपल्याला सुचतं. नवीन काहीतरी चालता चालता कविता सुचते. हे जे आहे ते एक भगवंताने दिलेली देण असते. येतोय सर? हो हो, येतोय. आणखी एक विद्यार्थिनी आहे, तिच्या मनात एक प्रश्न आहे, ती विचारू इच्छिते तुम्हाला. तुझं नाव सांग मला. सर, माझे नाव खुशी आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. तुम्ही कसे आहात? हा, येतोय. दिसताय आता, बोला. हा, मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते का? हो, विचारा. तुम्ही आतापर्यंत किती कविता तयार केलेल्या आहे?
आतापर्यंत माझी जवळपास 6 पुस्तकं आहेत आणि 6 पुस्तकांमध्ये जवळपास एक 100 कविता असतील, म्हणजे 600 कविता झाल्या असतील. 600? अरे बापरे, म्हणजे 600. टाळ्या जोरदार एकदा. 600 कविता, खूप कविता. आम्हाला त्या कविता वाचायला, आम्हाला ती कविता वाचायला मिळू शकते का? हो हो, नक्की नक्की नक्की, मी पाठवून देईल तुमच्याकडे. आम्हाला पुस्तकं हवे ती लिहिलेले. बिलकुल 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 पाठवून देईल. हा सर, पुढची विद्यार्थिनी एक प्रश्न विचारू इच्छिते तुम्हाला. विचार. नमस्कार सर, माझे नाव जान्हवी. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का? हो, विचारा विचारा. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला आवडणारे एक गीत तुम्ही सादर करावं अशी माझी इच्छा आहे. आवडणारे गीत? मराठी हिंदी का कुठलं नेमकं? कुठलंही तुम्हाला जास्त आवडणार. जास्त आवडणार. बरं, ठीक आहे ठीक आहे. थोडस सादर करतो. आता एवढी सगळी गाणी आहेत मराठी साहित्यामध्ये. त्यामुळे आणि एक सादर करतो. ठीक आहे, एक कडवं म्हणून दाखवा, चालेल? हो, एकच कडवं म्हणतोय. एक नवीन आता मुळशी पिक्चर बघितला का तुम्ही? मुळशी मधले गाणं छानपैकी म्हणून दाखवतो. एक मराठी गाणं आहे जे खूप आवडतं, माझ्या आवडीचं आहे, नेहमी टच करतं. असं एक गाणं आहे शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित, तर ते गाऊन दाखवतो. होत नव्हत गेलं, काळीज फिरलं, का झालं हे पाणी 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 पाणी, धरणीचा लेक धरणीला भार, काडोळ्यात आलं सार, पाणी 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 पाणी. धन्यवाद. एक प्रश्न विचारा विचारा विचारा. सर, हॅलो, आवाज येतोय सर? बोला बोला. हो हो हो. हा सर, तर आता वेळ जवळपास संपत आलेली आहे. तर बाळांनो खाली बसा जरा. बाकीचे बस. तर सर, आवाज माझा येतोय आपल्याला व्यवस्थित? येतो येतो येतो. हा सर, तर आज आपण आपला वेळात वेळ काढून, बाळांनो 2 मिनिटं शांत बसा. आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम मध्ये आलात. खरं तर शिक्षण हे 4 भिंतीच्या बाहेरच मुलांना मिळालं पाहिजे असं मला वाटतं. 4 भिंतीच्या आतमध्ये जे शिक्षण मिळतं ते पुस्तकी ज्ञान असतं, आणि पुस्तकी ज्ञान हे व्यवहारवादी आपल्याला बनवत नाही. तर व्यवहारवादी जर बनायचं असेल, तर खरेच जिवंत अनुभव घ्यायचे असतील, तर मला असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि आज खरं तर आम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाऊनच शिक्षण आज वर्गामध्ये घेतलेलं आहे असं मला वाटतं. कारण की तुम्ही एक प्रेरणेचा जो स्रोत म्हणू आपण त्याला, ते अगदी निसर्गाच्या एका झाडाखालून तुम्ही आम्हाला बोलताय. खरं तर आम्ही 4 भिंतीच्या बाहेर जाऊन तुमच्या समोरच बसलेलो आहोत असं आम्हाला या ठिकाणी भास होतोय. आणि खरं तर खूप चांगल्या प्रकारचं काव्य आम्हाला आज या ठिकाणी ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं. विशेष म्हणजे खूप उत्तम सुरेल आवाजात ऐकायला मिळालं. मुलं आमची अगदी मंत्रमुग्ध झाली. आणि विशेष म्हणजे मुलांनाही त्यांच्या ज्या कविता त्यांनी रचलेल्या आहेत, संग्रहित केलेल्या आहेत, अशा कविता तुमच्या पुढे सादर करण्याची संधी त्यांना तुम्ही दिलीत. खरं तर
आमच्या पुढे सादर करणं आणि एका कवी पुढे एखादं आपलं काव्य सादर करणं याच्यामध्ये फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे. मुलांना तुमचा जो कविता संग्रह आहे तोही वाचायची फार उत्सुकता लागलेली आहे. काय माहित की याच मुलांमधून पुढे आणि तुमच्यासारखा एखादा कवी, लेखक, साहित्यिक तयार होऊ शकतो. त्यांच्यासाठी आजचा हा ऑनलाईन ग्रेट भेटचा एपिसोड हा एक मार्गदर्शक, प्रेरणादायी, एक स्फूर्ती देणारा ठरू शकतो असं मला वाटतंय. तुम्ही आज या आमच्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आलात, तुमचा मौल्यवान वेळ दिलात, तुमच्या ज्या काव्य रचलेल्या आहेत त्या या ठिकाणी सादर केल्या, मुलांना मार्गदर्शन केलं, तुमच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या, त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं, या स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूमच्या वतीनं आणि माझ्या या ऑनलाईन ग्रेट भेट या उपक्रमाअंतर्गत तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, भेट दिलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे, खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी इन्व्हिटेशन सुद्धा देतो की तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोल्हापूरला या. कोल्हापूरला आलं की तुम्ही या मुलांना नक्की भेटा. ही मुलं तुम्हाला नक्की ओळखतील, तुमचा आवाज ओळखतील, कारण की आता तुमची खूप चांगली अशी ओळख काव्य ह्या एपिसोडच्या माध्यमातून, ग्रेट भेटच्या माध्यमातून मुलांना झालेली आहे. तर आमची वर्गातील, माझ्या वर्गातील एक विद्यार्थिनी आहे, ती सुद्धा एक तिच्या शब्दामध्ये तुमचं थोडक्यात आभार मानेल विद्यार्थ्यांच्या वतीनं, आणि मी त्याला ही संधी देतोय. सर, तुम्ही आमच्या वर्गामध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल व तुम्ही रचलेल्या काही कविता आमच्यापुढे सादर करून आमचे मन रंगवले त्याबद्दल मी तुमचे खूप 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 आभारी आहे. माझ्या मित्रांकडून व माझ्या वर्ग शिक्षकांकडून मी तुमचे परत एकदा खरोखर आभार मानते व इथेच थांबते. हा सर, तुम्ही काही संदेश मुलांना देणार आहे जाता जाता? जाता जाता सर्व मुलांना संदेश नक्कीच देणार आहे, कारण सर्व मुलांच्या ज्या काही कविता झाल्या त्या खूप सुंदर होत्या. त्या सर्व मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा की लिहित राहा, कारण रोज लिहिल्याने, रोज वाचल्यामुळे आपली जी बुद्धी आहे ती वाढत जाते, आपलं जे ज्ञान आहे ते वाढत जातं. अशा छान छान कविता, आईवरची छान कविता 1-2 झाल्या, त्यानंतर टांगा ही कविता खूप छान झाली त्या मुलीची. तिलाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा की त्या काळामध्ये तुझी टांगा ही कविता, तिचं एक सुंदरसं गाणं होईल, अशी छान कविता आहे ती, एक बालगीत होईल त्याचं छान सुंदरसं. तर ही सुद्धा तुला या माध्यमातून एक सूचना देतो की भविष्यामध्ये आपण तेही करू. त्यानंतर तुमच्यापैकी जे काही मुलं छोट्या छोट्या कविता लिहितात ते सरांच्या माध्यमातून काही पत्ते पाठवून त्या वेगवेगळ्या मासिकांमधून त्या आपल्याला छापता येतील. त्यानंतर अजून त्याच्यावरती काहीतरी वेगवेगळं काहीतरी करता येईल. त्यानंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या बाहेरही आपल्याला त्याचं एक ट्रान्सलेशनसाठी छोट्या मुलांच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये ते आपल्याला पाठवता येतील. येणाऱ्या काळामध्ये आपण तेही प्रोजेक्ट राबवणार आहोत महाराष्ट्रभर. तर तेही शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांना. आणि खूप छान आहे, रोज शाळेत या, रोज अभ्यास करा, कारण शिक्षकांना आपण रोज फॉलो करत असतो. शिक्षकांमधलं जे ज्ञान आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. खडू जो असतो आपल्या वर्गामधला तो रोज उगाळत 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 जातो आणि संपून जातो एक दिवस. तसं शिक्षकांचं आयुष्य असतं की ते मुलांसाठी उगाळत राहतात, ज्ञान वाटत राहतात. प्रत्येक 100 शब्दामागे एक रक्ताचा थेंब आपल्या कमी होतो. म्हणजे नैसर्गिक हे सत्य आहे की 100 शब्द आपण जेव्हा बोलू तेव्हा आपल्या रक्ताचा एक थेंब कमी होतो. म्हणजे शिक्षक रोजचा आपल्यासमोर किती बोलत असतील आणि आपल्यासाठी त्यांचा रक्ताचे किती थेंब कमी होत असतील याचं सुद्धा आपण विश्लेषण करणं खूप ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण शिक्षकांना चांगल्या पद्धतीने फॉलो केलं पाहिजे. शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये एक चांगलं मैत्रीचं नातं ठेवून आपल्या मनात जे काही प्रश्न येतात ते तुम्ही नेहमी विचारत चला. खूप हुशार व्हा, खूप मोठे व्हा, पुढे या, कारण समाजाला, सगळ्या घटकांना, येणाऱ्या पिढ्यांना आपली खूप गरज आहे. आणि कारण आपली का गरज आहे? कारण आपण मनुष्याच्या जन्मामध्ये आहोत, म्हणून आपली या समाजाला, काळाला गरज आहे. त्यामुळे खूप हुशार व्हा. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही उद्या शिकायला जासाल तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी नक्कीच आठवतील. आपले शिक्षक, आपली शाळा, याला एक आपलं मंदिर, आपलं घर म्हणून तुम्ही रोज शाळेत या. एकमेकांशी खोड्या करू नका, आणि करायच्या असतील तरी त्या इतक्या सिरियसली करू नका की ज्याच्यापासून भांडणं होतील, बेंच तोडातोडी होईल. असं काही करू नका आयुष्यामध्ये, कारण हे गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत. त्यामुळे खूप छान पद्धतीने राहा, हसत खेळत राहा, आणि पुन्हा शिक्षण घ्या. नवनवीन कला ज्या आहेत तुमच्याकडच्या त्या नवनवीन शिकत राहा. अजून काय नवीन शिकायचंय ते शिकत राहा. कुण्या मुलाच्या लक्षात जर अभ्यास बसत नसेल
तर त्यांनी वेळोवेळी त्या शिक्षकाशी संपर्क साधून माझ्या लक्षात बसत नाही सर, हे कसं केलं पाहिजे अशी विचारणा करा. त्यामुळे होईल काय, तुमची जी बुद्धी आहे ती वाढत जाईल. म्हणजे आपल्या समोरचा फाडफाड इंग्रजी बोलतो, आपल्या समोरचा फाडफाड मराठीमध्ये उत्तर सांगतो, पण आपल्याला काय येत नसेल याच्यावरती थोडंसं चिंतन करा, आपल्या बुद्धीला ताण द्या आणि पुन्हा पुन्हा शिक्षकांना विचारा की त्याला हा प्रश्न येतो, त्याला हा उत्तर येतं, मग मला काय येत नसेल, माझ्या का लक्षात बसत नसेल. त्यामुळे ते सर तुम्हाला पुन्हा पुन्हा ते लक्षात आणून देतील आणि सगळी मुलं आपण एक सारखं करू. कारण संताने सांगून ठेवलंय की एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि रोज शाळेत आलं पाहिजे. सर खूप खूप आम्ही आभारी आहोत. तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन आज आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे सर या मुलांची खरंच देशाला खूप गरज आहे असं वाटतंय. याच्यामधनं चांगले लेखक तयार झाले पाहिजेत, चांगले पत्रकार, चांगले शेतकरी, चांगले डॉक्टर, इंजिनियर, वकील, शास्त्रज्ञ, शिक्षक, सैनिक असे तयार झाले पाहिजेत आणि तरच मला असं वाटतंय हा देश आपला पुढे जाईल. या विद्यार्थ्यामध्ये पुढे देशाचं भवितव्य लपलेलं आहे असं मला वाटतंय आणि तुमची आमची मिळून ही नैतिक जबाबदारी आहे की या मुलांना सक्षम बनवणं, सशक्त बनवणं आणि या मुलांना देशाचे आदर्श नागरिक बनवणं हे आपलं सर्वांचं एक नैतिक कर्तव्य आहे आणि आपण ते करूयाच 100%. तुम्हालाही जेवढ्या विद्यार्थ्यापर्यंत जाता येते तुम्ही तेवढे जा, कारण की तुम्ही आता 2500 ते 3000 शाळांमध्ये हे प्रयोग यशस्वी केलेले आहेत आणि याही पुढे मला असं वाटतं कदाचित लाखो शाळांमध्ये तुम्ही जाल. खरोखर ही मोठी एक चळवळ उभी कराल असं मला वाटतंय. आज आपण या ठिकाणी आलात, शाळेला भेट दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे आणि आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद.